साई गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. चांगली सुरुवात त्याच्या माध्यमातून होतोय. पहिला चेंडू थोडासा खराब होता परंतु निर्धाव आलेला आहे. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर षटकातील पुढील चेंडू. चांगला चेंडू, अगदी यॉर्कर पद्धतीचा चेंडू. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रातलं गोलंदाजीतलं ब्रह्मास्त्र इथं अवलंबलं जात आहे. गोलंदाज साईच्या माध्यमातून या ठिकाणी निर्धाव चेंडू आलाय. यॉर्कर चेंडू म्हटलं की एकच शॉट आपल्याला आठवतो, तो महेंद्रसिंग धोनीचा हेलिकॉप्टर शॉट. ज्याच्याकडे ती क्षमता आहे तो लगावू शकतो, परंतु या ठिकाणी आला नाही आहे. निर्धाव चेंडू आलेला आहे. धावसंख्या आपण पाहतोय 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 0 धावा. कोणती धाव आतापर्यंत आलेली नाही आहे. बघूया काय घडतंय. अकुटप्प्याचा चेंडू काय करताय, मोठा फटका आलेला आहे आणि एक सोपा झेल त्या ठिकाणी घेतलेला आहे. फलंदाज मृणाल बॅक टू द पवेलियन. नितीश वन डाऊन बॅटर. नितीश मैदानावरती आलेला आहे. पहिली सफलता मिळालेली आहे गोलंदाज साई याला. आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिलं होतं, क्वालिफाईंगच्या सामन्यामध्ये याची जबरदस्त खेळी या मैदानावरती त्यांनी साकारली होती. आता गोलंदाजी करत असताना पहिली सफलता प्राप्त करून दिलेली आहे आपल्या संघासाठी. साई याने जबरदस्त सुरुवात या ठिकाणी साई करून देतोय, परंतु समोरचा फलंदाज वन डाऊन बॅटर नितीश कशा पद्धतीने या ठिकाणी फलंदाजी करेल. अतिशय दर्जेदार आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय बामण सुरेश संघाकडून. गावदेवी चषक 2026. चांगला चेंडू होता परंतु पंचांनी काय इशारा केलाय की हा वाईट चेंडू आहे. पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव मिळाली अवांतर. धावसंख्येला सुरुवात झालेली आहे. पहिली धावफलकावरती लागलेली आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात, अतिरिक्त स्वरूपात ही पहिली धावफलकावरती लागलेली आहे. बघूया काय करतोय षटकातील पुढील चेंडू. चांगला चेंडू आहे, अगदी खोलवर पद्धतीचा चेंडू खेळून काढला. शॉर्ट स्क्वेअरला काय करताय, रनआउट होण्याची संधी निर्माण झाली होती पण थोडीशी खराब फेकी या ठिकाणी पाहायला मिळाली. शॉर्ट स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, त्यांनी थोडीशी खराब फेकी या ठिकाणी दिलेली आहे, परंतु एका धावेचं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे दोन्ही फलंदाजांनी. एक चोरटी धाव दोन्ही फलंदाजाच्या माधून हे चांगलं योगदान या ठिकाणी पाहायला मिळतंय. धावसंख्या 1 ने वाढलेली आहे. 2 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. सलामीवीर डावखोऱ्याचा फलंदाज प्रितेश स्ट्राईक एंड वरती आलेला आहे. स्ट्राईक रोटेट झालेली आहे. प्रितेश सलामीवीर कशा पद्धतीने या ठिकाणी फलंदाजी करेल. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असतं तेव्हा क्षेत्ररक्षण प्रत्येक स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर प्रत्येक वेळी चेंज करावं लागतं. बदलाव नक्कीच केला जातो डावखोऱ्या हाताच्या फलंदाजासाठी. गोलंदाज साईच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. बघूया कशा पद्धतीने डावखोऱ्या हाताचा फलंदाज आज या मैदानावरती प्रितेश कशा पद्धतीने आपली फलंदाजी करेल. समोर साई आहे. साईचा पुढील चेंडू प्रितेशसाठी. चांगला चेंडू, अगदी खोलवर पद्धतीचे यॉर्कर. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडू त्याने सोडून दिलेला आहे परंतु बॅकअप चांगलं केलं जातंय. डीप एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, त्यांनी चेंडू अडवलेला आहे. एका धावेचं योगदान या ठिकाणी पाहायला मिळतंय. धावसंख्या 1 ने पुढे गेलेली आहे. 3 धावा, 3 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. आपण पाहतोय 3 धावांचं योगदान या संघाला लाभलेलं आहे. 3 धावा धावफलकावरती आहेत. या ठिकाणी पाहतोय आपण षटकातील अंतिम चेंडू. गोलंदाज साई आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे. शेवट चांगला करावा लागेल, शेवट गोड करावा लागेल. पॉवर प्लेचा अंतिम चेंडू. चांगला चेंडू होता, बॅटची कडा लागली होती परंतु थोडासा यष्टीरक्षकाच्या पुढे तो चेंडूचा टप्पा पडला. झेल होण्याची संधी देखील होती परंतु त्या ठिकाणी सिमेंटची खेळपट्टी आहे. एखाद्या जर डाईव्ह मारला असता तर दुखापतग्रस्त झाला होता, त्यामुळे त्याने डाईव्ह मारलेला नाही आहे परंतु या ठिकाणी निर्धाव चेंडू आला आहे. स्वतः सावध या ठिकाणी यष्टीरक्षण केलेलं आहे. निर्धाव चेंडू आलेला आहे. निर्धाव चेंडूने आपण बघतोय
पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय 1 गडी बाद. मागच्या सामन्याचा सामनावीर, त्याने जबरदस्त कामगिरी केली होती. बघूया अक्षय या सामन्यामध्ये कशा पद्धतीने आता गोलंदाजी करेल. समोर फलंदाज पाहतोय, एक डावखोरे हाताचा फलंदाज प्रितेश ऑन स्ट्राईक. बघूया पहिला चेंडू, चांगला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, अगदी यॉर्कर चेंडू. पुन्हा एकदा क्रिकेटचं गोलंदाजीमधील ब्रह्मास्त्र या ठिकाणी अवलंबलं जाते गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून. यावेळेला चांगला चेंडू आहे, खोलवर चेंडू खेळून काढलाय, लॉग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. जोपर्यंत फील्ड करेल, थ्रो करेल, तोपर्यंत एका धावेचं योगदान या ठिकाणी प्रितेशच्या माध्यमातून केलं जातंय. एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय 4 धावा, 4 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 4 धावा धापलकावरती लागल्यात. आपण पाहतोय नितीशला स्ट्राईक एंडवरती, राईट हँडेड बॅटर, लेफ्ट हँडेड बॅटर, नॉन स्ट्राईक एंडवरती या ठिकाणी प्रितेश. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन या ठिकाणी पाहायला मिळतंय. बघूया या ठिकाणी अक्षय आपल्या संघासाठी कशा पद्धतीने योगदान देईल. यावेळेला कोटप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय, डीप फाईन लेग क्षेत्र रिकामी आहे, चेंडू सीमा रेषा पार, चौकार. वाद डीजे या पहिल्या इनिंग मध्ये हा पहिला चौकार आपण पाहतोय नितीशच्या बॅटमधून आलेला आहे. अकोटप्पाचा चेंडू अप्पर कट, परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय, कोणती चूक करणार नाही आहे. एक्सलंट कॅच नितीश, बॅक टू द डगआउट, विकेट डाऊन. अक्षयला पहिली सफलता, वैयक्तिक पहिली सफलता त्याला मिळालेली आहे. नवीन बॅटर आपण पाहतोय, धावसंख्या झालेली आहे 8 धावा, 8 रन्स, 8 धावा धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज पाहतोय आपण, स्ट्राईक इन वरती सज्ज होणार आहे नचिकेत. नचिकेत कशा पद्धतीने फलंदाजी करेल, कारण विकेट्स गेलेले आहेत 2 आणि धावा झालेल्या आहेत 8. अक्षय गोलंदाजी मार्कवरती आहे. अक्षयने नक्कीच चांगली गोलंदाजी केली आहे, चांगला फलंदाज सुद्धा आहे, एक अष्टपैलू खेळाडू आपण बघतोय या मैदानावरती. बघूया कशा पद्धतीने पुढचे चेंडू टाकेल या ठिकाणी गोलंदाज अक्षय. अक्षय म्हटलं की नावात टॅलेंट आहे. बघूया अक्षय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती, समोर सामना करेल नवीन आलेला फलंदाज नचिकेत. अकोटप्पाचा चेंडू नक्कीच स्क्वेअर कट त्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न करतोय, पण तो चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क येत नाही आहे. यावेळेला आलाय हा निर्धाव चेंडू, डॉट चेंडू आलेला आहे. एक चांगली गोलंदाजी अक्षयच्या माध्यमातून या मैदानावरती पाहायला मिळते. निर्धाव चेंडूनी धावसंख्या स्थिर आहे 8 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा अक्षय आपल्या गोलंदाजी मार्क, पण तो वाईड आहे का? ओके, 9 धावा. फटका फसलाय, फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि एक सोपा झेल घेतला जातोय. फलंदाज नचिकेत, बॅक टू द पवेलियन, विकेट डाऊन.
संदेश संदेश बघूया कशा पद्धतीने या ठिकाणी फलंदाजी करेल. या ठिकाणी 3 फलंदाज माघारी परतलेले आहेत. संदेशला आता मोठी भूमिका आपल्या संघासाठी निभावावी लागेल. परंतु अक्षयचं कौतुक आहे, अक्षयने चांगली गोलंदाजी केलेली आहे. बघूया षटकातील अंतिम चेंडू. गोलंदाज अक्षय. चांगला चेंडू, तितकाच चांगला फटका कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढलाय, पण तो फटक्यावरती तितकासा जोर नव्हता. एक धाव पूर्ण, दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावांनी धावसंख्या झालेली आहे 11 धावा. डबल फिगर्समध्ये आता धावसंख्या पोहोचलेली आहे. 11 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 2 षटकं या ठिकाणी समाप्त झालेले आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 11 धावसंख्या. इलेव्हन रन्स ऑन द स्कोरबुक या ठिकाणी पाहतोय आपण. चांगली गोलंदाजी गावदेवी मापगावच्या गोलंदाजाकडून झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये साईने अतिशय टिच्चून मारा केला होता. त्यानंतर बघितलं आपण अक्षय, त्याने सुद्धा चांगली कंजूस भरी या ठिकाणी गोलंदाजी केलेली आहे. बघूया आता समोरचे दोन्ही फलंदाज कशा पद्धतीने मोठे फटके खेळतील. आपल्या संघाला जर जिंकायचं असेल तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. हे दोन्ही फलंदाज नक्कीच त्यांच्याकडे क्षमता आहे, ताकद आहे. आता मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. धावांना गती देण्याची गरज आहे. बघूया काय घडेल. नवीन गोलंदाज पाहतोय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक घेऊन नितेश. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. पंचांनी दर्शवलाय की हा वाईड चेंडू आहे. पंचांचे दोन्ही हात समांतर झालेले आहेत आणि वाईडचा इशारा त्यांनी केलेला आहे. धावसंख्या 1 वाढली 12. चांगला चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न करतोय, पण तो या फटका या ठिकाणी पाहतोय डीप स्क्वेअर लेगला सजलाय. तिथे 1 धाव मिळाले. थोडासा ओव्हर थ्रो देखील झाला होता, पण तो चांगला बॅकअप पाहायला मिळालाय. 1च धावावरती समाधान मानावं लागलंय. धावसंख्या 1 पुढे गेलेली आहे. 13 धावा धावफलकावरती. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण पाहतोय प्रितेश आणि संदेश यांच्या माध्यमातून. बघूया संदेश स्ट्राईक एंडवरती आहे. एक राईट हँडेड बॅटर. अकोट टप्प्याचा चेंडू, चांगला फटका, डीप स्क्वेअर लेग च्या वरून सीमा रेष आभार षटकार. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय, लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर षटकार. आवश्यकता होती. किशोर संदेश या ठिकाणी जबरदस्त बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. लागोपाठ 2 चेंडूंवरती 2 षटकार त्याच्या माध्यमातून आलेले आहेत. धावसंख्या एकंदरीत झालेली आहे 25 धावा, 3 गडी बाद 25. बघूया संदेश कशा पद्धतीने कामगिरी करेल. डाऊन द लेग साइड चेंडू टाकलाय. पंचांचे पुन्हा एकदा दोन्ही हात समांतर. धाव मिळाली अवांतर. वाईडचा इशारा आलेला आहे. धावसंख्या 1 पुढे गेलेली आहे. 26 धावा, 26 रन्स ऑन द स्कोर बुक. 26 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. चांगली फटकेबाजी आपण पाहतोय संदेशच्या बॅटमधून. आणखीन एक मोठा फटकाचा मारण्याचा प्रयत्न. आलाय 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 षटकार आलाय. चेंडू सीमा रेषा पार षटकार.
गोबा 3 चेंडूंवरती 3 षटकार लगवलेले आहेत. फलंदाज संदेशच्या माध्यमातून 4 चेंडूंवरती 20 धावांचं योगदान आतापर्यंत त्यांनी दिलेलं आहे. चांगलं बॅटिंग मध्ये पृथक्करण संदेशच्या माध्यमातून. बघूया एकंदरीत काय करतात. पुढील चेंडू टप्प्याचा बॉल, आणखीन एक मोठा फटका, चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पार, लांब 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 षटकार. योगदान आणि एकंदरीत स्कोर बोर्ड वरती धावा आल्यात 38 धावा, 38 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 3 विकेटच्या मोबदल्यांमध्ये 38 धावा, 26 धावांचं योगदान. जबरदस्त बॅटिंग संदेश याच्या माध्यमातून. नितेश गोलंदाजी मार्कवरती षटकातील अंतिम चेंडू, हल्ला बोल केलेला आहे. 4 षटकार आलेले आहेत. बघूया अंतिम चेंडूवरती काय घडतंय. आणखीन एक 8 कन्सेक्युटिव्ह बॅक टू बॅक चेंडू बाहेर सीमा रेषा पार षटकार. आणि धावसंख्या एकंदरीत 3 षटक या ठिकाणी समाप्त झालेले आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. 3 गडी बाद 44. मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 33 धावांचं षटक या ठिकाणी आलेलं आहे. संदेशच्या बॅटमधून पाहिलं तर 5 षटकार संदेशच्या बॅटमधून आलेले आहेत. जबरदस्त बॅटिंगचं पृथक्करण आज संदेशच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. 6 चेंडू आणि 32 धावांचं योगदान आज या मैदानावरती देताना पाहायला मिळतोय. चांगलं योगदान संदेशच्या माध्यमातून. प्रितेशच्या बॅटमधून मोठा फटका, चेंडूवरती काय करताय सीमा रेषा पार षटकार. खरबुजेने रंग बदलली आहे. खरबुजे को देखकर खरबुजेने रंग बदलली आहे. जशी फलंदाजी संदेशने केलेली आहे त्याचाच पावलावरती पाऊल ठेवून आता प्रितेश आपल्या बॅटिंगची सुरुवात करतोय. त्याच्या बॅटमधून आलेला हा पहिला षटकार. धावसंख्या झाली 50 धावा. धावांचं अर्धशतक या ठिकाणी पाहायला मिळतंय. चांगली धावसंख्या आता उभारण्यामध्ये यश आलेलं आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये अतिशय धावांचा दुष्काळ पडला होता, परंतु आता चांगली कामगिरी. चांगला चेंडू, तितका चांगला फटका, लोअर फुलटॉस बॉल प्रितेशच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा षटकार. डीजे मास्टर या ठिकाणी लागोपाठ 2 चेंडूंवरती 2 षटकार लगावून प्रितेशने सांगितलंय की मी पण आहे, मी पण षटकार ठोकू शकतो आणि त्याने दाखवून दिलेलं आहे. लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 षटकार म्हणजे भूषणवरती या ठिकाणी आक्रमण केलं जात आहे. गोलंदाज भूषण आता उर्वरित 4 चेंडू कशा पद्धतीने टाकेल. धावसंख्या तब्बल झालेली आहे 56 धावा, 56 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अलॉंग द कार्पेट फटका आलाय आणि बघा चेंडू सीमा रेषा पार, यावेळेला चौकार.
ऑन द स्कोरबोर्ड 60 धावा धावफलकावरती लागल्यात. आणखीन एक मोठा फटका प्रितेशच्या बॅट मधून, चेंडू लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर, षटकार. तीन षटकार एक चौकार अशी कामगिरी, असं योगदान देताना पाहायला मिळतोय फलंदाज प्रितेश. जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन. 8 चेंडू 25 धावांवरती वैयक्तिक खेळतोय. चांगलं फलंदाजीचं पृथक्करण या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणखीन एक मोठा फटका प्रितेशच्या बॅटमन. यावेळेला काय घडतंय, फटका फसलाय आणि प्रितेश बॅक टू द पवेलियन. विकेट डाऊन. डीजे संख्या उभारण्यामध्ये यश आलंय. प्रितेशने जाण्या अगोदर पाहिलं तर 9 चेंडूंमध्ये 25 धावांचे योगदान आज या मैदानावरती सेमीफायनलच्या सामन्यामध्ये त्याने दिलेले आहे. अतिशय चांगली कामगिरी प्रितेशच्या माध्यमातून आहे. अंतिम चेंडू सामना करण्यासाठी पाहतोय आपण नवीन फलंदाज. परंतु भूषणला चांगली गोलंदाजी करावी लागेल. बघूया अंतिम चेंडू हवेत आहे. आल्या पावली, बघूया काय घडतंय. आल्या पावली माघारी परतावं लागतंय. विकेट मिळते. भूषणने कमबॅक नक्कीच केलंय. 22 धावा त्याने खर्च केल्यात, परंतु लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 सफलता मिळवलेल्या आहेत. म्हणजे तो खुश नक्कीच असणार आहे. 22 धावा नक्की नाही केल्यात, परंतु 2 विकेट्स त्याला मिळालेल्या आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 4 षटकं या ठिकाणी समाप्त झालेले आहेत. म्हणजे पहिल्या सत्राच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे 66 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत आणि 67 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलेलं आहे. बघूया या 67 धावा कशा पद्धतीने मैदानावरती पार होतील, कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील आणि कशा पद्धतीने रोखल्या जातील. आणि या पुढचं धावतं समालोचक ऐकवण्यासाठी मी पुन्हा एकदा घेऊन जातोय एक स्टायलिश समालोचक यश मापगावकर यांच्याकडे. धन्यवाद. सर नेक्स्ट मॅच साठी टॉस करण्याची येथे विनंती आम्ही करत आहोत. तर यजमान संघ स्वतः गावदेवी बामणसुरे त्यांच्या विरोधात खेळत असताना जिराड या दोन्ही संघांना या ठिकाणी पुकारले असेल की आपले कर्णधार येथे मात्र लगेच पाठवायचे आहेत. तर आजच्या दिवसाचा आपण सामन्याचा विचार केला तर एक महत्त्वाची मॅच आपण सर्वजण पाहत आहात. अडीचा आवाज आपण त्यांचा ऐकलात. आमचे मित्र संकेत पोळे एक जबरदस्त समालोचक आणि उभरता आवाज म्हणून आज ते आम्ही त्यांना इंट्रोड्यूस केलं. खूप चांगल्या प्रकारे ते समालोचन करत आहेत आणि यानंतर अशाच प्रकारे इम्प्रूव्हमेंट करतील, सामन्यामधले क्षण प्रत्येकापर्यंत पोहोचवतील. आणि अलिबाग क्रिकेटमध्ये असे असंख्य समालोचक आहेत. देखील आपण पाहिलं असेल तर आज अलिबागमध्ये आजगायत प्रथम सत्रामध्ये आपण बघितलं होतं काही जबरदस्त बॅटिंग झाली. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा फार कमी होत्या, विकेट सुद्धा गेल्या होत्या. मात्र ज्यांचा अभ्यास केला नाही ते प्रश्न जेव्हा पेपरामध्ये येतात ना तेव्हा थोडी दमछाक होते आणि ते मात्र मैदानावरती ते बघायला मिळालं. लारा या ठिकाणी अनपेक्षितपणे मैदानावरती उतरला आणि त्याच्यानंतर मात्र ज्यावेळेस आपण इथे बघतोय ना 5 षटकार नितेशच्या गोलंदाजीवरती त्याने अक्षरशः ठोकून काढले होते. त्यानंतर ज्या फलंदाजीने प्रितेशने सर्वांची मनं जिंकली
3 षटकार त्याच्या सुद्धा बॅटमधनं नंतर आपण शेवटच्या षटकामध्ये आपण बघितले होते. त्यामुळे दोघांवरती धावसंख्या जेव्हा इथे लागली 66 धाबा येथे मैदानावरती लागल्यात आणि 67 रन्स येथे मात्र तुम्हाला बनवावे लागतील. आणि यासाठी आलेल्या प्रत्येक येणाऱ्या खेळाडूला येथे धाबा बनवण्यासोबत विकेट मात्र येथे वाचवावी लागेल. साई राणे त्यांच्याकडे क्षमता पुरेपूर आहे. सोबत प्रसन्न खोत यांना घेऊन ते मैदानावरती येथे मात्र उतरलेत. समोर जन्मान साथीच्या संघाचं एक मोठं संघर्षमय आव्हान येथे बघायला मिळते. आजच्या दिवसातील पहिला सेमीफायनलचा मोठा मुकाबला प्रेक्षकांच्या भेटीला येथे मात्र आलाय. खूप चांगल्या प्रकारे खेळ मात्र येथे रंगतोय. पहिलं षटक बॅटिंग पॉवर प्ले मध्ये साई राणे स्ट्राईक एंड वरती येथे मात्र बघायला मिळतील. 4 षटकांमध्ये 67 धाबा बनवायचे आहेत. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी मृणाल राऊत मैदानावरती उतरणार का? षटक क्रमांक पहिलं येथे मात्र मैदानावरती आपण सुरुवात करणार आहोत. प्रसन्न खोत आणि साई राणे स्ट्राईक वरती साई, नॉन स्ट्राईक एंड वरती प्रसन्न. येथे आलेल्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी यश मापगावकर गावदी चषक 2026 बामण सुरेने आयोजित केलेल्या सर्वात मोठ्या स्पर्धेमध्ये सर्व प्रेक्षकांचं लाईव्हला जे स्पर्धक आम्हाला जोडले गेलेत तर प्रेक्षकांचं सर्वांचं येथे सहर्ष स्वागत करीत आहोत. सुरुवात करूयात आपण. स्टार्टिंगला गोलंदाजी करायला मृणाल राऊत मैदानावरती त्यांना प्राचारित केलं गेलंय. आजच्या दिवसातील पहिल्या सेमीफायनलचा महामुकाबला. षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी करण्यासाठी मृणाल येथे मात्र आलेत. स्ट्राईक वरती साई तर नॉन स्ट्राईक एंड वरती बॅटिंग करत असताना प्रसन्न खोत. लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. करूयात मॅचला सुरुवात. पहिला चेंडू मैदानावरती येईल. पहिल्या चेंडूवरती मृणाल विरुद्ध साई. सर्वाधिक अलिबाग क्रिकेटमध्ये दोन्ही नामांकित खेळाडू आहेत. आज जर आपण विचार केला तर मैदानावरती मृणाल APL म्हणजे अलिबाग प्रीमियर लीग जी स्पर्धा जिंकली त्यामध्ये चॅम्पियन्स राहिले होते. पहिल्या चेंडूवरती साईच्या बॅटमधनं आक्रमण. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर सरळ सीमा रेखा पार. दणदणीत षटकार. सरळ बॅटने ठोकला होता. साईकडे क्षमता आहे, साईकडे बॅटिंग पॉवर स्किल्स आहेत. साई मैदानावरती थांबला तर समोरचा संघ कशा प्रकारे मैदानावरती रणनीती आखेल याच्याविषयी चर्चा मात्र इथे होईल. मृणाल राऊत विरुद्ध साई राणे एक बिग बॅटल. समोरच्या दिशेला पुन्हा एकदा चांगला आक्रमण. 1 बाउन्स. चेंडू सीमा रेखा पार. चौकार. धाबा 4. षटक सुरू केलंय. साईच्या बॅटमधला एक षटकार समोरच्या दिशेला लॉंग ऑफला क्लिअर करत षटकार आला होता. त्यानंतर मिडऑफच्या डोक्यावरून एक चौकार. पुन्हा मृणाल येथे तयार. या बॅटचा चांगला फटका. क्षेत्ररक्षक तिथे नाहीत. चेंडूवरती प्राळ. षटकार आहे की चौकार? वेट फॉर अंपायर डिसिजन. धाबा मिळतील 4. 1 बाउन्स. चौकार. थँक्यू सो मच डीजे मास्टर. पहिले 3 चेंडूवरती बघा. पहिल्या चेंडूवरती लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नव्हता, तिथे चौकार षटकार आला. त्यानंतर मिड ऑफच्या डोक्यावरून एक चौकार आला. त्यानंतर डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाहीत, त्याचा पुरेपूर फायदा उचलला. याला म्हणतात क्षेत्ररक्षणाशी खेळवाड करणं देखील. 3 चेंडू धावफलकावरती येथे मात्र 14 धावा. आणि खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षणाची आणि गोलंदाजाच्या भावनांशी
केलेला खिलवाड येथे मात्र मैदानावरती पाहायला मिळतोय. साई राणे आत्तापर्यंत प्रभावित केलं, मात्र दिल्ली बहुत दूर है मेरे दोस्त असं म्हणावं लागेल. कारण जेथे तुम्हाला सर्वोच्च धावा उभारायचे आहेत ना, जी बॅटिंग आज लाराने करून दाखवली होती त्याला तोडीस तोड इथे प्रत्युत्तर द्यावं लागेल. मृणाल राऊतचं पहिलं षटक मैदानावरती पुन्हा एकदा तयार. बॅटची कडा मात्र इथे घेतली होती. चेंडू ट्रॅव्हल करतो शॉट टर्म्यानच्या दिशेला. येथे मात्र हे वादळ थोडं शांत झालं निखिल. एकदा येथे मात्र आली धावसंख्येचा जर आपण विचार केला तर 15 पर्यंत आता मजल मारले 67 धाबा तुम्हाला उभारायचे आहेत. प्रति षटकामध्ये तुम्ही या ठिकाणी विचार करत असाल रिक्वायर्ड रन रेटचा, तर 15.60च्या सरासरीने धावा मैदानावरती बनवायचे आहेत. तर इथे आतापर्यंत 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. पहिल्या षटकाला जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा मात्र आक्रमण केलं होतं. षटकार चौकार चौकार एक धाव प्रसन्न खोत. स्ट्राईक एंडवरती मात्र इथे बघायला मिळतात. फायनलसाठी सुरू असणारी लढत संघर्ष येथे मैदानावरती जारी. धाव मात्र मैदानावरती येथे एक घेण्यात आली. 22 स्वरूपामधली धाव होती. 16 धाबा धावफलकावरती अर्जित केल्या गेल्यात. पहिले 5 चेंडू, त्या 5 चेंडूवरती साई राणेच्या बॅटमधला चांगले फटके आले, मात्र त्यानंतर शेवटचे 2 चेंडू जेव्हा इथे शिल्लक राहतात तेव्हा मृणाल राऊतने चांगलं कमबॅक केलं. अर्जे चेंडूवरती सुद्धा 22 स्वरूपामधली धाव येथे मात्र बघायला मिळाली होती. षटक क्रमांक पहिलं जेव्हा प्रगतीपथावरती आहे ना, त्यावेळेस मृणाल विरुद्ध साई ही सर्वात मोठी कॉन्ट्रोवर्सी, द बिग बॅटल इज ऑन हिअर. पहिलं षटक येथे मात्र संपलं. गतिमान अवस्थेचा चेंडू ज्या प्रकारे टाकला होता पहिल्या षटकाच्या अंती, धावा मात्र मैदानावरती 16 बनल्या गेल्यात. पहिलं षटक मात्र इथे संपले. येथून पुढे येणारे 3 षटकं असतील जिथे मात्र 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 51 धावांची अजूनही रिक्वायरमेंट. सामना टफ आहे. दोन्ही संघ मैदानावरती प्रयत्न करतील, कारण या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,000, द्वितीय क्रमांक रोख रक्कम 25,000 आणि मानाचा करंडक, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक रोख रक्कम 11,000 आणि मानाचा करंडक बॅट्समन बॉलर मॅन ऑफ द सिरीज यासाठी विशेष पारितोषिक इथे मात्र या स्पर्धेमध्ये बघायला मिळतात. म्हणजे पारितोषिकांनी भरलेली सर्वात मोठी स्पर्धा गावदेवी चषक बामणसोरे यांच्या वतीने आयोजित 2026ची सर्वाधिक पारितोषिकांची स्पर्धा पाहायला मिळते. 3 षटकं मात्र इथे बाकी आहेत. 18 चेंडू मैदानावरती येतील. 51 धावांची रिक्वायरमेंट. सेमीफायनलचा महामुकाबला. जे लाईव्हला प्रेक्षक आम्हाला जोडले गेले ते प्रेक्षक मायबाप यांचा पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार प्रदर्शित करतोय, कारण तुम्ही बघताय म्हणजे स्पर्धा लाईव्ह ठेवण्यात आली आहे. आणि खऱ्या अर्थाने देखील जेव्हा आपण कॉमेंट्री करण्यासाठी जात असतो तेव्हा प्रेक्षक, क्रिकेट दर्दी प्रेक्षक हवे असतात. आणि मैदानाच्या चौपाई सुद्धा आज ही गर्दी येथे क्रिकेटचे सामने बघायला आपल्याला मिळते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आम्ही करतोय. 3 षटकं बाकी आहेत. 18 चेंडू मात्र इथे येतील. सामना जिंकण्यासाठी आवश्यकता 51 धावांची. तेथे मात्र आपण बघतोय प्रितेश राऊत ज्याने आक्रमक फटकेबाजी केली होती, मात्र गोलंदाजी करण्यासाठी जेव्हा त्याला इथे प्राचारित केलं गेले ना, कशा प्रकारे हा खेळ पुढे जाईल. सतराच्या धावगतीने येथे धावा बनवाव्या लागतील गावदेवी मामगाव संघाला, तर त्या धावा रोखाव्या लागतील जयन्मान सात्रीच्या संघाला. या मॅच मध्ये कधी काही होऊ शकतं. पलटवार होईल की पुन्हा एकदा या मॅच मध्ये कोणता संघ आपलं वर्चस्व प्रस्थापित करेल. ज्यावेळेस मात्र बघा साई स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये होता. चेंडू पडल्यानंतर उसळी प्राप्त करणारा बघायला मिळाला होता. या पहिल्या चेंडूवरती धाव मात्र इथे मिळत नाही. पहिल्या सत्रामध्ये जे 5 षटकार आहेत आणि संपूर्ण मॅचची अवस्था बदलली होती, तेथून पुढे मोमेंटम शिफ्ट करण्यासाठी प्रसन्नाला लढावं लागेल.
या ठिकाणी कॅच होण्याची संभावना, कॅच ड्रॉप केली. येथे मात्र धावफलकावरती एक धाव मिळेल. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती असताना धावफलकावरती येथे एक मिळेल. 17 आतापर्यंत आल्यात. षटक दुसरं आहे. जिथे मात्र अजूनही या सामन्याचा आपण विचार केला तर 67 रन्स रिक्वायर्ड असताना पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 आल्या होत्या. या षटकाची सुरुवात येथे सावध केली होती प्रसन्न खोत यांनी. एक कॅच ड्रॉप सुद्धा येथे झाली. साई राणे जोपर्यंत मैदानावरती आहेत तोपर्यंत गावठी मापगाव संघाला वाटते की हा सामना ते जिंकू शकतील आणि समोर प्रितेश राऊत त्यांची विकेट घेण्यासाठीच येथे मैदानावरती बॉलिंग ट्रॅकवरती आले. ही रायव्हलरी मात्र येथे सुरू राहील. प्रितेश राऊत विरुद्ध साई राणे. यावेळेसचा मात्र वा बाई वा, क्या कहने इस बल्लेबाज के. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर, दे धक्का, घे छक्का. ते मात्र मॅच मध्ये बघायला मिळतोय. प्रितेश राऊत वरती थोडा दबाव प्रक्षेपित केला गेलाय. धाबा भरपूर आहेत आणि अशा वेळेस मात्र प्रितेश वरती आक्रमण केलं गेलंय. धावसंख्या 23 मध्ये 16 होत्या. या षटकाची सुरुवात मात्र सावध केली होती. साईला स्ट्राईक वरती पुन्हा आणलं गेलंय. प्रितेश राऊत सुद्धा या ठिकाणी आपण बघत आहात ज्या प्रकारे चातुर्याने नेहमीच गोलंदाजी करत असतात. पाठीमागे बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग, फाईन लेग, लॉंग स्टॉप, बॅकवर्ड पॉइंट, त्यानंतर डीप कव्हर पॉइंट, डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक, डीप एक्स्ट्रा कव्हर खाली, वाईड इश लॉंग ऑफ, वाईड इश लॉंग ऑन आणि एक डीप मिड विकेट. ज्यावेळेस चेंडू मात्र आपण बघितला तर गोलंदाजाने कमबॅक करून दाखवलं. धावफलकावरती धावसंख्या रोखली गेली. 4 चेंडू येथे मात्र आलेत. आतापर्यंत पहिल्या 4 चेंडूवरती 7 धावा येथे अर्जित केल्या गेल्या. 23 पर्यंत मजल मारली. बॅटची कडा मात्र येथे घेतली होती. 5 चेंडू आतापर्यंत मैदानावरती येथे आलेत आणि धावसंख्या धावफलकावरती येथे लागली गेली आहे ती म्हणजे 23 धावा. या पहिल्या षटकामध्ये 16 होत्या. या षटकामध्ये जर आपण बघितलं तर आतापर्यंत 7 आल्यात. तर तत्पूर्वी जर आपण विचार केला तर येणारे चेंडू शिल्लक राहत आहेत ते म्हणजे 13 चेंडू 44 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 44. यावेळेच्या चेंडूवरती मात्र पंच इंटरेस्टेड आहेत. चेंडू वाईड आलाय. सबमरीन पद्धतीने ऑप्टिकच्या बाहेर हा चेंडू निघाला होता. येथे मात्र आणखीन एक धाव आली. 24 मात्र मैदानावरती बनल्या गेल्यात. येथून पुढे येणारे 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता आहे. गावदेवी मापगाव विरुद्ध जन्म सातिर्जे एक बिग बॅटल येथे मात्र मैदानावरती अनुभवायला मिळते. तेज तर्रार चेंडू, तेज तर्रार चेंडू या ठिकाणी बघायला मिळाला. 2 षटकांचा खेळ मात्र येथे संपलाय. 2 षटकांनंतर धावफलकावरती धावसंख्या रोखली गेली. 24 मात्र येथे आल्यात. आता मात्र येणाऱ्या 2 षटकांमध्ये सामना जिंकण्यासाठी पंचांनी या ठिकाणी सांगितलं की हा चेंडू मात्र येथे वाईड आहे. पंचांनी या ठिकाणी निर्णय दिलाय चेंडू वाईड आहे. वाईट चेंडू मैदानावरती येथे बघायला मिळतोय. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती बॅक टू बॅक 2 वाईट तेथे आले. 25 धावा येथे धावफलकावरती बनल्या गेल्या आणि आता मात्र येणारे 13 चेंडू सामना जिंकण्यासाठी 42 म्हणजे प्रतिषटक या ठिकाणी आपण त्यानंतर सांगणार आहोत की किती धावा राहतील.
प्रितेश राऊत यांचं षटक मात्र मैदानावरती बघायला मिळतं. साई राणे ज्या प्रकारे आतापर्यंत चांगली फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून प्रितेशने कमबॅक करून दाखवलं. दोन्ही संघ अगदी समान ताकदीचे आहेत. दोन्ही संघांची ताकद जर आपण बघितली, दोन्ही फायनल जिंकण्याची उमेद ठेवतात. यावेळेस मात्र कॅच मैदानावरती. एक सामन्यामध्ये सर्वात मोठी विकेट. साई बॅक टू द पॅव्हलियन एंड. कम ऑन डीजे मास्टर. मात्र कमालीची गोलंदाजी प्रितेशच्या माध्यमातून देखील बघायला मिळाली. त्यामुळे अजूनही सामना मी म्हणेन की 2 षटक बाकी. सामना जिंकण्यासाठी आवश्यकता 42 धावांची. 42 रन्स रिक्वायर्ड, म्हणजे प्रति षटकामध्ये 21 पाहिजेत. 21 धावा प्रति षटकामध्ये ते पार पाडावं लागेल. थोडं कठीण आव्हान जरूर आहे, मात्र नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड हे स्वतःला सांगावं लागेल. आणि अशाच वेळेस जर्मन साथीर जे प्रयत्न करतोय. प्रति षटकामध्ये 21 धावांची सरासरी आहे. बारा चेंडू 42 पाहिजेत, म्हणजे प्रति षटकामध्ये 21.0 टॅली करावे लागतील. गोलंदाजी करताना येथे मात्र संदेश म्हणजेच लारा या मॅच मध्ये, ज्या लाराने समोरच्या संघावरती 5 सलग षटकार या ठिकाणी त्याच्या बॅटमध्ये आले होते. अफलातून बॅटिंग त्याच्या माध्यमातून झाली होती. यावेळेस फटका समोर क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षण करत असताना येथे मात्र फंबल झाले. एक धाव मात्र घेण्यात आली. स्ट्राईक वरती अक्षर राऊत येथे मैदानावरती आलेत. मापगाव संघाचा आणखीन एक चांगला खेळाडू, दर्जेदार खेळाडू मैदानावरती येथे पाहायला मिळतोय. 11 चेंडू. सामना जिंकायला 41 धावांची आवश्यकता. 11-41. जे 6 ते 6 षटकार मैदानावरती आले होते ना, तेच फक्त इथे बाकी राहिलेत. ऑफटिकच्या बाहेर निघणारा चेंडू. नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. या ठिकाणी मात्र जर आपण पाहिलं ना, तर मैदानावरती रोखून धरलंय. लाराची खासियत आहे, लाराने बऱ्याच स्पर्धांमध्ये आपल्या गोलंदाजांनी मन जिंकलीत. चेंडूवरती बोट फिरवण्याची क्षमता लाराकडे जी आहे ना, ती पाहण्याजोगी येते बघायला मिळते. पुन्हा एकदा पुन्हा या ठिकाणी अशाच प्रकारे चेंडू टाकला गेला. विकेट होण्याची संभावना होती. धाव मात्र इथे घेण्यात आली. एक धाव इथे 22 स्वरूपातली मिळेल. ॲज पर लॉ नंबर 23 इज अप्लाइड हिअर. बाईज अँड लेग बाईज. त्या प्रकारे आपण बघत असतो की मैदानावरती प्रत्येक धाव किती महत्वाची आहे. धावसंख्या इथे मात्र लागली 27. 9 चेंडू 40. सामना आता मात्र मी म्हणेन की साथीचे संघ आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करतोय. 9 चेंडू 40 पाहिजेत. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न. फलंदाज येथे मात्र होत आहेत बाद. कमॉन डीजे मास्टर. ते मात्र येत आहेत. आता मात्र 8 चेंडू बाकी आहेत. सामना जिंकायला आवश्यकता 40 धावांची, म्हणजे प्रत्येक चेंडूवरती येथे मात्र प्रहार करावे लागतील. 8 चेंडू 40 म्हटल्यानंतर प्रत्येक चेंडूवरती 5 धावा तुम्हाला इथे मारणं गरजेचे आहेत. आणि एक अशक्यप्राय आव्हान इथे मात्र मैदानावरती बघायला मिळते. प्रथमेश तळकर ते करू शकतो. अनेक मैदानावरती त्याने ते करून दाखवलंय. मात्र तो अशा सिच्युएशन मध्ये इथे आलाय ना, की जेथे एकतर मारा नाही तर मरा, अशा प्रकारे सिच्युएशन मॅच मध्ये. यावेळेच्या चेंडूवरती पुन्हा एकदा लाराची खासियत आहे. आतमध्ये येणारे चेंडू आणि बाहेर निघणारे चेंडू तुम्हाला समजत नाहीत, रीड करता येत नाही. ज्या प्रकारे मुथय्या मुरलीधरनला आपण बघितलं होतं निखिल, त्यानंतर चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला आपण पाहिलं होतं. अगदी त्या प्रकारे हा चेंडू बघा. पुन्हा एकदा त्याच प्रकारे. येथे मात्र 3 षटकांचा खेळ संपलाय. 6 चेंडू
40 धावांची आवश्यकता. सामना येथे मात्र दूर चाललाय मापगाव संघापासून. सहा चेंडू 40 धावांची रिक्वायरमेंट अक्षर राऊत या मॅच मध्ये आहेत. काय होणार या सामन्यामध्ये? विक्रांत कदम त्यांच्या विरुद्ध अक्षर राऊत. 6 चेंडू 40 पाहिजेत. मॅच कशा प्रकारे पुढे जाईल? पहिल्या चेंडूवरती आपण बघत आहोत येथे मात्र स्ट्राईक घेण्यासाठी प्रथमेश थळकर उत्सुक होते, त्यांना थांबवलंय आणि मैदानावरती लेग बिफोर द विकेटचं अपील केलं. पंचांनी ते अपील उचलून धरलंय आणि फलंदाज अक्षर राऊत येथे बाद. मात्र 5 चेंडू बाकी राहतात. सागर कोलपेला येथे मात्र पाठवण्यात आलंय. 5 चेंडूंमध्ये या ठिकाणी एंटरटेनमेंट बघायला मिळणार का हे देखील बघायला मिळेल का? सामना इथून पुढे थोडासा लांब जातोय. 5 चेंडू 40 धावा हव्यात. सामना अशक्यप्राय वाटायला लागलाय. मात्र निखिल जर आपण विचार केला तर एका षटकामध्ये ऋतुराज गायकवाडच्या नावावरती 48 धावांचा रेकॉर्ड सुद्धा आहे, हे सुद्धा मी इथे तुम्हाला सांगेन. पाहण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे अगदी सहजरित्या फिल्डिंग केली. चांगला अटेम्प्ट मैदानावरती घेण्यात आला. इथून पुढे 4 चेंडू बाकी. सामना जिंकण्यासाठी रिक्वायरमेंट आहे ती 39 धावांची येथे मात्र बघायला मिळते. सामन्यामध्ये अक्षरशः लाराने केलेली फलंदाजी, त्याची गोलंदाजी. प्रथमेशच्या बॅटमधून चांगला फटका मैदानावरती. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर. दे धक्का, घे छक्का. ते 11 पाहिजेत. यावेळेचा आणखीन एक चांगला फटका कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेला. येथे मात्र सेव्ह करण्यात आलाय. 5चं या ठिकाणी चांगलं पेट्रोलिंग बघायला मिळालं होतं डीप स्कोअर क्षेत्रामध्ये. सेव्ह केलाय. 2 चेंडू मात्र येथे बाकी आहेत. एकदा मैदानावरती आली. धावसंख्या येथे मात्र लागली ती म्हणजे 34. सबमरीन पाणबुडी सारखा डुबकी मारणारा चेंडू पॅरलल टू द ग्राउंड. डबल कवरती कोणती धाव नाहीये. हा सामना मात्र येथे खऱ्या अर्थानं आपल्या खिच्यामध्ये टाकलाय जन्मान सातिर्जे. तर प्रथमेशने जर षटकार ठोकला यासाठी